हाय मित्रांनो, आद्यावन चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे। तर आज जरा कमेंटबद्दल काही वेगळं बोलणार आहे। काही म्हणजे आज तुम्हाला दुःखाचे व्हिडिओ भेटणार। म्हणजे मला आज खूप लोकांनी असे चांगले कमेंट केले, तर त्याबद्दल मी बोलणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही माझे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, मी एक व्हिडिओ अपलोड केला होता। मी खरं म्हणजे माझा नवरा मेला आहे, मी कसं जगत्या किंवा म्हणजे असं। तर मित्रांनो, मी कशी जगत्या, मी काय करत्या किंवा मला 2 मुली आहेत आणि मी विधवा आहे, हे तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे। आणि मी माझ्यासोबत लोक कसे वागतात हे पण मी एक छोटा व्हिडिओ केला होता, नवरा मेल्यावर लोक कसे वागतात। आणि खरंच मला खूप लोकांनी सपोर्ट केले, किती जण तर इतकं चांगले कमेंट केलेत की ताई त्यांच्याकडे लक्ष देऊ नको, दुर्लक्ष कर। तर मला पॉझिटिव्ह थिंक म्हणजे मनात पॉझिटिव्ह ऊर्जा भेटावी अशी त्यांनी म्हणजे मला सपोर्टिंग कमेंट केलेली। खरंच मला खूप खूप आनंद वाटतंय। तर मित्रांनो, आज आज माझे जे 5,000 सबस्क्रायबर आहेत, फक्त तुम्ही मला इतकं प्रेम दिलात आणि त्याच्यामुळे माझे आज 5,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत। फक्त आता 4,000चा जो तास असतो किंवा 4,000 वॉच टाईम म्हणायचं असेल, ते पूर्ण जर झालं की माझं चॅनल मॉनिटाईज होतं। तुम्ही मला इतकं भरभरून प्रेम देता, लाड करता, खरंच। आणि जे काही झालं, जे काही घडलं, जे काही माझ्या लाईफमध्ये घडत आहे, हे तुम्हाला माझ्या व्हिडिओमधनं दाखवत जाईल। पण जर तुम्हाला वाटत असेल मी रडकं व्हिडिओ बनवते, जेणेकरून जे माझ्या लाईफमध्ये घडत आहे ना, त्याचं मी तुम्हाला सांगण्याचा, दाखवण्याचा प्रयत्न करत असते। कारण प्रत्येकाच्या जीवनात असं दुःख घडतं, वाईट घडतं, वाईट घटना घडतात। आणि तुम्हाला मी एक स्क्रीनशॉट पाठवते, म्हणजे काही लोक मला कशी कमेंट करतात आणि काय काय बोलतात, म्हणजे खूप भारी कमेंट असतात। तुम्ही व्हिडिओ बघा, मी तुम्हाला आता एक कमेंट दाखवणार आहे मित्रांनो, ते कमेंट बघा तुम्ही। इतकी भारी कमेंट आहे का ना मित्रांनो, खरंच माझ्या जवळचे आणि रक्ताची जरी माणसं असली तरी मला सपोर्ट केलं नसतं, उलट मला काही पण बोलले असते व ग। तर मित्रांनो, मी 2 मिनटं ब्रेक घेतली होती, माझी मुलगी बोलवायला लागली होती। म्हणताना ती काय घाण करून घेतली होती, मग त्यासाठी मला 2 मिनटं ब्रेक घ्यायला लागला। तर मित्रांनो, आता मी तुम्हाला हा स्क्रीनशॉट बघा तुम्ही बघितला बघा, मग तुम्हाला कळेल काय आहे ती। खरंच मला खूप चांगलं वाटतं, रक्ताची माणसं पण मला इतकं सपोर्ट करत नाहीत, काय नाहीत। हा आलो। तर मित्रांनो, तुम्ही आता बघितलं असताला जे मी स्क्रीनशॉट दिली होती, कमेंटची स्क्रीनशॉट होती। खरंच, आणि एका दादा मला म्हणजे रोज कमेंट करतो, रोज माझे व्हिडिओ न चुकता बघतो। आणि तो दादा मला म्हणत होता, ताई तुम्ही कुठे राहता, काय करता, तुमचा पत्ता असेल तर मला द्या, मी तुम्हाला भेटावं म्हणतोय। दादा मला माफ कर, मी तुला पत्ता देऊ शकत नाही, कारण माझं चॅनल मॉनिटाईज होऊस तर मी कोणाला पत्ता सांगणार नाही। फक्त मी सांगली जिल्ह्यात राहते एवढं सांगू शकते। सांगली जिल्ह्यात आता तुम्ही विचार करा, सांगली जिल्हा इतका मोठा आहे की त्यात किती तालुका आहेत, किती गाव आहेत, त्या गावातून मी बोलत आहे। तर तुम्ही कुठे राहताय आणि मला कमेंटमधून सांगा की तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय, काय करताय। मला पण आनंद वाटेल की माझी माणसं रक्ताची जरी नसलेली असली तरी ती जोडलेली माझी माणसं आहेत आणि ते कुठं राहते ते ह्याचा आनंद मला पण वाटेल की माझे जोडलेले माणसं इथं राहतात। किमान मला भेटायला तरी यायचं होत नसेल तरी मी तुम्हाला साधं व्हिडिओमधनं तरी तुम्हाला आभार मानू शकते। आणि
मित्रांनो, मी माझं चॅनल मॉनिटर झालं का नाही त्या दिवशी मी तुम्हाला माझा पत्ता पूर्ण पत्ता सांगेल, तुम्ही मला येऊन भेटू पण शकता. तर मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्ही कुठे राहता आणि माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोचलेत. मला खरंच तुमचे पत्ता ऐकायचे आहेत आणि खरंच मला भेटायला जरी येत नसेल, माझ्या व्हिडिओमध्ये प्रत्येकाचे किमान एक एकदा तरी तुमच्या म्हणजे प्रत्येक जग मला कमेंट करतात, चांगले कमेंट करतात किंवा वाईट कमेंट करतात, त्यांचे आभार मानण्यासाठी मी व्हिडिओ बनवत जाईल. आणि उद्यापासून किंवा मला ज्या ज्या दिवशी लॉंग व्हिडिओ बनवायला वेळ भेटते त्या त्या दिवशी तुम्हाला खरंच काही जणांना वाटतं ही रडकं व्हिडिओ बनवते, व्ह्यूसाठी करत असते, सबस्क्राईबसाठी करत असतं. जे माझ्या लाईफमध्ये घडतं ना तेच मी दाखवण्याचा प्रयत्न करते. पण जर तुम्हाला असं वाटत असेल तर मी आजपासून का नाही असले रडकं व्हिडिओ अजिबात बनवणार नाही. तुम्हाला वाटत असेल मी मोटिवेट व्हिडिओ बनवावं, मी मोटिवेट व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करीन. तुम्हाला काहीतरी चांगलं शिकायला भेटावं, शेतीबद्दल म्हणा, शिक्षणाबद्दल म्हणा किंवा ग्रामीण भागातल्या स्त्रियाबद्दल म्हणा, काय पण तुम्ही कमेंटमध्ये सांगत जावा, त्या पद्धतीने मी व्हिडिओ बनवेल, जेणेकरून तुम्हाला पण आनंद भेटेल, बघायला उत्साह वाढेल. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आणि खरंच तुम्ही कुठून आहात हे कमेंटमधनं मला लिहून पाठवा आणि माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोचतात हे नक्की सांगा. बाय बाय मित्रांनो.